तर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आज मोठ्या प्रमाणात येणार आहे। गटनेता निवडीनंतर हालचालींना वेग येणार आहे। महायुतीचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। तर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं देखील सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला कळलेलं आहे। तर महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आज महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या गटनेत्याची निवड होणार आहे। गटनेत्याच्या निवडीआधी भाजप कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता विधिमंडळाच्या पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक पार पडेल। त्यानंतर गटनेता निवडीसाठी बैठक होणार आहे। दरम्यान सकाळी 10:30च्या सुमारास भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण विधान भवनामध्ये दाखल होतील। तसंच भाजपचे 132 आमदारांसह भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार देखील उपस्थित राहणार आहेत। यानंतर गटनेता कोण असावा या संदर्भात प्रस्ताव भाजपमधील ज्येष्ठ नेते ठेवतील। त्यानंतर गटनेत्याच्या नावावरती बहुमताने शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याचं नाव जाहीर करतील। तर गटनेता निवडीनंतर भाजप महायुतीच्या सरकार स्थापनेच्या पुढील हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे। तर आज गटनेत्याची निवड जी आहे ती होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला दिसतोय। आज 10 वाजता भाजप कोर कमिटीची बैठक होईल। त्यानंतर गटनेत्याची निवड देखील होणार आहे। बहुमताने ही निवड होईल आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग येईल। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, एकंदरीतच आपण पाहिलं महायुतीच्या गोटामध्ये हालचाली होत आहेत। भाजप कोर कमिटीची देखील आज बैठक पार पडणार आहे। एकंदरीतच महायुतीच्या गोटात भाजपच्या गोटात वातावरण कसं आहे, काय अपडेट? नक्कीच शपथविधी जो आहे तो आझाद मैदानावरती होणार आहे आणि त्याकरता कशा रीतीने तयारी चालू आहे हे अगदी आपण दाखवूया। भव्य असा मंडप आहे, हा मंडप इथं उभारला गेलेला आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर पूर्णपणे तयारी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्याच पद्धतीने विविध जे केंद्रीय मंत्री आहेत, अनेक राज्यातील प्रमुख नेते भाजपचे, त्याच पद्धतीनं अनेक राज्यातील मंत्री जे आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे मंत्री आहेत, हे सर्व जे आहेत ते इथं येणार आहेत आणि त्यानिमित्तानं शपथविधी होईल। या पार्श्वभूमीवरती इथं सगळी तयारी चालू आहे। हा पूर्ण भव्य दिव्य असा मंडप आहे आणि इथं उद्या महायुतीच्या सरकारचा जो आहे तो शपथविधी होईल। त्यानिमित्तानं संपूर्ण तयारी सुरू आहे। घडामोडी आपण जर म्हटलं तर आज दिवसभरामध्ये भाजपच्या संपूर्ण कॅम्पमध्ये मोठी घडामोड आहे। सकाळी जी आहे ती साधारणपणे 10 ते 11 दरम्यान बैठक आहे त्यांची। त्या बैठकीनंतर सर्व आमदारांची चर्चा केली जाईल। केंद्रीय निरीक्षक जे आलेले आहेत भाजपचे, ते या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। त्यांची मीटिंग होईल, त्यानंतर गटनेता निवडलं जाईल। त्यानुसार सगळी तयारी होऊन साधारणपणे आज 5 वाजेपर्यंत जे आहे ते 3 वाजेपर्यंत जो आहे तो भाजपचा गटनेता निवडल्यानंतर पुढे जाऊन सगळ्या ज्या भाजपचे जे गटनेते निवडले गेले की त्यानंतर एक पत्र तयार केलं जाईल। माहितीचे 3 नेते बसतील, एक पत्र तयार केलं जाईल आणि सरकार स्थापन करण्याचा दावा जो आहे तो केला जाईल आणि यानुसार राज्यपालांना हे पत्र दिलं जाईल। हे पत्र दिल्यानंतर राज्यपाल त्यांना निमंत्रण देतील किंवा 5 तारखेपर्यंत म्हणजे अर्थात उद्या लगेच त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी देतील आणि त्यानुसार भव्य दिव्य असा शपथविधी जो आहे तो या आझाद मैदानावरती होईल। जवळपास 33 ते 34 आमदार जे आहेत। एकंदरीतच आपण पाहिलं जसं तुम्ही म्हणतात मोठ्या प्रमाणात तयारीला वेग आलेला आहे आणि या शपथविधीच्या दृष्टिकोनातून सर्वच जण जे आहेत ते याकडे लक्ष देऊन आहेत। अपडेट घेत राहणार आहोत। धन्यवाद।